मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून गडिंग्लजमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं इथे क्रीडांगण साकार होत आहे आणि आज 2 कोटी रुपयांचा लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे। साहेब, आज गडिंग्लजच्या क्रीडा क्षेत्रातला ऐतिहासिक दिवस म्हटला जाईल। गडिंग्लजसाठी ऐतिहासिक दिवस आहे। 2 कोटीच्या विकास कामाचा प्रारंभ झाला आहे। या निमित्तानं काय सांगताय गडिंग्लजकरांना? गडिंग्लज शहर हे क्रीडाप्रेमींचं शहर आहे। फुटबॉलवर अतिशय प्रेम करणारं आणि फुटबॉल खेळाचं वेड असलेलं शहर आहे। अशा या मोठ्या शहरामध्ये एखादं मोठं क्रीडा संकुलाची जागा नव्हती। MR हायस्कूलच्या शिवराज शाळेच्या क्रीडांगणावर ही मुलं खेळायची आणि म्हणून 10.5 एकर जिल्हा परिषदेच्या जागेवर आपण पहिल्या टप्प्यात 2 कोटीची आपण क्रीडांगणासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या व्यवस्था आज पूर्ण करून त्याचा लोकार्पण कार्यक्रम केलेला आहे। मला वाटतं ही सुंदर जर स्टेडियम आम्ही उभं करू शकलो तर राज्यातलं सर्वात सुंदर असं स्टेडियम हे उभं राहील आणि मला वाटतं पुढच्या टप्प्यात जवळजवळ 12 कोटी खर्च करून पॅव्हेलियन असेल, प्रेक्षक गॅलरी असेल किंवा प्रकाश झोतातील सामने असतील आणि हे सगळे सिंथेटिक ग्राउंड करण्याचं आपण धोरण ठेवलेलं आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काही काळात एक चांगलं स्टेडियम या गडिंग्लजमध्ये आम्ही उभं करून दाखवू। योगायोगानं या राज्याचा ग्राम विकास खात्याचा मंत्री मी होतो। मला वाटतं हे खातं जर माझ्याकडे नसतं तर इकडं कधी आयुष्यामध्ये हे क्रीडा संकुल साकारलं गेलं नसतं। मी ग्रामविकास खात्याचा जिल्हा परिषदेचा प्रमुख म्हणून मी त्यावेळेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश दिला की 10.5 एकर ही जमीन आहे, ही पडीक आहे, झाडं निलगिरीची आहेत, तिकडं सागवानाची आहेत आणि अनेक मंडळी याचा दुरुपयोग करतायत आणि या क्रीडा नगरीला विशेषतः फुटबॉलचं अतिशय वेड असलेलं हे नगर त्याला जर चांगल्या प्रकारे आपण स्टेडियम करू शकलो तर मला वाटतंय तरुणांची, क्रीडा प्रेमींची, विशेषतः फुटबॉल पट्टीची फार मोठी सोय होणार आहे। मी अशी सूचना करेन कारण आता काय झालंय की जिल्हा परिषदेच्या ताब्यात जरी ही जागा असली तर ती जिल्हा परिषद अजून नावावर नाही। त्यामुळे आता मालक कोण? तूर्त आता मी मंत्री असल्यामुळे आणि आमदार असल्यामुळं ही सगळी व्यवस्था मी बघतोय। कारण पुढे सगळ्या ज्या अडचणी दूर करण्यासाठी मगाशी तहसीलदारांची मी चर्चा करत होतो, आपल्याला हे ग्राउंड हे एकतर नगरपालिकेकडे हस्तांतरित करावं लागेल किंवा जिल्हा परिषदेनं आपल्या ताब्यात घ्यावं लागेल। तर पुढे फार मोठा याचा मेंटेनन्सचा खर्च आहे आणि तो करण्यासाठी याच ठिकाणी जेव्हा सभा झाली तेव्हा मी भावना व्यक्त केलेल्या होत्या की आता झालेली झाडं सतीश पाटील आता ह्याची परवानगी काढा, ती तोडा आणि त्या बाजूला पहिल्यांदा ती प्रेक्षक गॅलरी आपण उभारूया आणि तिथं खाली दुकान गाडी काढूया, दुकान गाडी न वशिला आणता लिलाव करूया आणि मग त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून याचा खर्च करण्याची जबाबदारी मी आणि आमचे सगळे क्रीडाप्रेमी घेतील आणि पुढे याचं चांगलं संरक्षण होईल। मी आता कॉन्ट्रॅक्टर सांगितलेलं आहे की हे जे आता गटर केलेले आहे पाणी वाहून जाण्यासाठी त्याच्यावर स्लॅब घातला पाहिजे म्हणजे त्याला अडथळा येणार नाही आणि स्लॅब घालून आपल्याला हे सगळं सिंथेटिक होणार आहे। म्हणजे सिंथेटिक म्हणजे तुम्ही शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्यांदा सिंथेटिक टॅग केलेला आहे की जर जाऊन बघूया, तो सिंथेटिक टॅग झाला तर पावसाळ्यामध्ये सुद्धा कसलाही त्रास खेळाडूंना होत नाही, पाणी ताबडतोबीने निचरा होत आहे। अशा प्रकारचं एक चांगलं उत्कृष्ट आपल्याला एक क्रीडा संकुल करायचं आहे। मी अनेक वेळेला कागल शहराचं उदाहरण तुम्हाला सांगितलेलं आहे। तर अनेक वर्ष सत्ताच त्या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असल्यामुळं त्या नगरपालिकेचा किती विकास झाला आहे ते तुम्ही स्वतः येऊन बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही। आमच्या कॉलन्या बघा, आमचे बगीचे 12 बगीचे आम्ही तयार केलेले आहेत। आमचे 2 तलाव आहेत त्यामध्ये जे कृत्रिम धबधबे तयार केलेले आहेत ते 12 महिने धबधबे कुठंच देशात नाही आणि मला वाटतंय दर सुट्टीला किंवा इतर वेळेला हजारो लोक हे विभागातून येतात। वाटते कधी कधी तुम्ही ते सोशल मीडियावर बघत असाल
आणि तिथं फाउंटन आपण म्युझिक फाउंटन बसवलेले आहेत आणि एक फाउंटन तर असं आहे की आवडीचं नाव जास्त घेतलं जोरात की फार जोरात उठते. ऐकलं तर ते मनातच असल्यामुळे आवड. तुमच्या डोक्यात तसं ठेवा, नाही तर तुम्ही मनात एकच चित्र उडत नाही. माझ्या मनात मी ते आणि तोंडात येते त्यामुळे ते उडालं जाणार. आणि इतकं सुंदर ते झालेलं आहे. मला वाटतं एक राज्यात एक चांगलं पर्यटन केंद्र म्हणून आता ते विकसित झालेलं आहे. आणि म्हणून असं काय करायला इथं संधी आम्हाला मिळाली आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीसाठी मी प्रचार करायला आलेलो नाही, हात जोडून तुम्हाला सांगतो. परंतु एकदा नगरपालिका आमची, राज्यात सत्ता आमची, केंद्रात सत्ता असली तर ट्रिपल इंजिन झालं तर किती वेगानं जाईल हा विचार करा. आणि हे जर व्यवस्थित व्हायचं असेल, चांगल्या पद्धतीने विकसित व्हायचं असेल, गोव्याला फुटबॉल स्टेडियम चांगल्या पद्धतीने झालेले आहे, तसं चांगलं फुटबॉल स्टेडियम उभं राहायचं असेल, कदाचित आपली वर्ल्ड कप घेण्याची इच्छा व्हावी अशा प्रकारचं एक चांगलं साकारणारं स्टेडियम आपण पूर्ण करून दाखवू असा विश्वास मी आणि या निमित्ताने व्यक्त करतो. आणि माझं नाव लावण्याचा जो आपला घेण्याचा जो आता विषय आहे त्याला काही माझी संमती नाही. आपण हे स्टेडियम पहिलं पूर्ण करू आणि नंतर कुणाचं नाव द्यायचं आपण मी सांगतो त्याप्रमाणे ठरवू. सतीश पाटलाची जबाबदारी एकच, ही झाडं तोडण्याची परवानगी घ्यायची आणि पहिलं पॅव्हिलियन, पाण्याची टाकी, पाकडी एवढं जर किमान पावसाळ्यात एवढं कोळ करू आणि नंतर आपण संपूर्ण पाऊस कमी आल्यानंतर बांधकामाला सुरुवात करू. मी आपले नेते अजितदादा पवार यांना कानावर गोष्ट घातलेली आहे. गडिंग्लजला कुठल्या तरी एका कामासाठी जर मी त्यांना आणलं तर मी हे ग्राउंडवर आली आणि गडी हे बघितल्यावर इतकं हरकून जाईल मला वाटतं त्याच दिवशी 100 कोटी दिल्याशिवाय राहणार नाही ही अपेक्षा आणि विश्वास मी व्यक्त करतो. आणि या कामाचा लोकार्पण समारंभ झाला असं जाहीर करतो.